मित्र, आपण आज खूप मोठा कार्यक्रम लॉन्च करत आहोत. पतंजली आणि CSC आणि त्याचं एक लॉन्चिंग करत आहोत. त्याचं लॉन्चिंग आज जे मान्यवर आहेत, आपले शिवराज सर आपल्यासोबत आहेत, मुकेश शर्मा सर आपल्यासोबत आहेत, स्टेटचे हेड पतंजलीचे महेश सर आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांच्या अनुमतीनं आणि साक्षीनं आपण पतंजलीचा जो उद्योग आहे तो आपल्या CSCच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रासाठी लॉन्च करत आहोत. तो ह्या एका छोट्याशा क्लिपद्वारे. क्लिपद्वारे आपण हे लॉन्च तर केलंच, परंतु CSC आणि पतंजलीचा ॲग्रीमेंट ज्या दिवशी झालेला आहे त्या संबंधीचे काही व्हिडिओज आहे. त्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया की हे जे कॉलॅबरेशन आहे, हा जो अनुबंध आहे, हा अनेक दृष्टिकोनातून याच्यावर काम सुरू आहे. तर आपल्या CSCचे MD असतील किंवा या प्रोजेक्टचे जे हेड आहेत पतंजलीचे ते असतील, या सगळ्यांची जी मतं आहे ती मतं आपण थोडी जाणून घेऊया. आणि हा जो लॉन्चिंग प्रोग्राम झालेला आहे त्याची इनसाइड स्टोरी हे की नाही एका व्हिडिओजद्वारे आपण बघूया. देश के करोड़ों लोगों की सेवा में समर्पित पतंजलि संस्थान एवं भारत सरकार के उपक्रम जन सेवा केंद्र CSC दोनों का उद्देश्य देश के किसानों, पशुपालकों को पतंजलि दुग्धामृत पशु आहार एवं पशु औषधियों तथा फीड सप्लीमेंट को उचित मूल्य पर उपलब्ध कराना है. इन शुद्ध सात्विक उत्पादों के साथ साथ पतंजलि संस्थान के अनुभवी पशु चिकित्सकों द्वारा निशुल्क मार्गदर्शन एवं सेवाएं भी देश के किसानों को उपलब्ध होगी. पतंजलि संस्थान का कार्य देश के 700 जिलों एवं 5000 से अधिक तहसीलों में व्यापक रूप से चल रहा है. इसी प्रकार CSC का भी नेटवर्क देश के कोने कोने तक पहुंचा हुआ है और इसलिए दोनों संस्थानों का उद्देश्य संयुक्त रूप से पशुपालकों की सेवा में यूरिया मुक्त तथा खनिज लवणों व जड़ी बूटी युक्त तथा BIS के मानकों पर आधारित वैज्ञानिक पशु आहार उत्पाद उपलब्ध कराकर देश का पशुधन बचाना है. देश के पशुपालकों व किसानों को कृषि व्यवसाय के साथ साथ सुरक्षित आय देने वाला मुख्य कार्य पशुपालन ही है. लेकिन जानकारी के अभाव के कारण तथा स्वार्थी तत्वों के वितरण व्यवस्था के चलते उन्हें अपनी आय बढ़ाने के लिए सही मार्गदर्शन एवं पूर्ण सहयोग नहीं मिलता है. अब यही कार्य दोनों संस्थान CSC एवं पतंजलि ग्रामोद्योग न्यास साथ मिलकर करेंगे. यूरिया मुक्त पशु आहार की क्रांतिकारी संकल्पना योग ऋषि स्वामी रामदेव जी महाराज के गौ माता की रक्षा के पावन संकल्प का ही परिणाम है, जिससे देश के करोड़ों पशुओं को संपूर्ण संतुलित पशु आहार मिलने से उन्हें बांझपन से मुक्ति मिल रही है तथा उनके दुग्ध उत्पादन क्षमता बढ़ने से पशुपालकों के आय में वृद्धि हो रही है. इस पावन उद्देश्य को लेकर अब देश के दूर दराज के गांवों तक पतंजलि दुग्धामृत पशु आहार CSC के केंद्रों के माध्यम से उपलब्ध होगा एवं देश के पशुपालक सीधे लाभान्वित होंगे. गत 31 मई को नई दिल्ली के ओखला स्थित CSC के मुख्यालय में दोनों संस्थानों के बीच पतंजलि पशु आहार के पूरे देश में वितरण को लेकर अनुबंध हस्ताक्षर समारोह का आयोजन हुआ, जिसमें पतंजलि ग्रामोद्योग के महामंत्री डॉक्टर यशदेव शास्त्री जी का CSC मुख्यालय पहुंचने पर भव्य स्वागत हुआ एवं दोनों संस्थानों के मध्य अनुबंध हस्ताक्षर संपन्न हुआ. इस शुभ अवसर पर पतंजलि ग्रामोद्योग न्यास के महामंत्री डॉक्टर यशदेव शास्त्री जी ने कहा कि किसी भी सरकार व अच्छे संस्थानों का उद्देश्य लोक सेवा व जन कल्याण होता है। ये यूएसपी है अपनी ना, इसकी कैटल फीड के लगभग
BIS भी अलाउ करता है, गवर्नमेंट नॉर्म्स में पैरामीटर्स पर भी यूरिया ऐड करने के लिए परमिटेड है, लेकिन अपने इसमें यूरिया नहीं डालते। तो यूरिया से इनफर्टिलिटी बहुत बढ़ती है एनिमल्स में, और उससे जो स्लॉटरिंग होती है एनिमल्स की वो मैक्सिमम लगभग 6-6.5 लाख गांव है अपने, और आपके CSC के सेंटर भी 11 लाख हैं, तो 6 लाख फंक्शनल हैं। जी सर। तो आप ये देखिए 6 लाख गांव में कितने घर होंगे और कितने एनिमल होंगे। हमारा फेलियर प्रोग्राम नहीं होगा, क्योंकि जिसने एक बार लिया और रिपीट ऑर्डर आते हैं, और उसके अंदर फैट है, फाइबर है, प्रोटीन है, कैल्शियम है, वो पूरे पैरामीटर्स हम उस बैग पे ही लिखते हैं। जितने एनिमल्स को बचा सकते हैं, उनकी हेल्थ अच्छी कर सकते हैं, दूध की क्वालिटी को इम्प्रूव कर सकते हैं, और बहुत वेस्ट ऐसा है जिससे उसको बहुत बेनिफिट होता है। ये बड़े हर्ष की बात है कि देश की ग्रामीण अर्थव्यवस्था को समृद्ध बनाने के लिए अब दोनों संस्थान अपने संयुक्त प्रयासों से देश के किसानों व पशुपालकों के उत्थान के लिए कार्य करेंगे। गौ माता के प्रति हमारे पूजनीय भाव तो रहते हैं, लेकिन जब तक उन्हें अच्छा स्वास्थ्य, अच्छा आहार प्राप्त न हो, तब तक सब कुछ व्यर्थ है। इसलिए देश के पशुधन को बचाने के लिए एवं उनके दुग्ध उत्पादन क्षमता बढ़ाकर पशुपालकों की आर्थिक उन्नति के लिए अब दोनों संस्थान साथ मिलकर कार्य करेंगे। साथ ही उन्होंने कहा कि जब तक पशुओं की उपयोगिता सिद्ध नहीं होगी, तब तक देश में पशु कत्ल खानों के शिकार बनते रहेंगे। इस अनुबंध समारोह में तय किया गया कि CSC के सभी ग्राम्य स्तरीय उद्यमी VLE, SPV, पशु आहार के साथ साथ पतंजलि संस्थान की सभी प्रभावशाली अन्य महत्वपूर्ण सेवाओं का लाभ प्राप्त कर सकेंगे। इस अवसर पर CSC के मैनेजिंग डायरेक्टर श्री संजीव कुमार राकेश जी ने कहा कि पतंजलि संस्थान की धरातल पर कार्य करने की सोच ने हमें बहुत प्रभावित किया एवं हमारे साथ मिलकर कार्य करने से हम देश के करोड़ों अन्नदाताओं की सही मायने में सेवा कर सकेंगे। इस समय देश के 18 राज्यों में पतंजलि दुग्धामृत पशु आहार का निर्माण आधुनिक कंप्यूटराइज्ड संयंत्रों के द्वारा पूर्ण वैज्ञानिक पद्धति से हो रहा है। इन्हीं प्लांट से देश के सभी जिलों में पशु आहार का सुचारू रूप से वितरण पहले से ही ग्रामोद्योग के कार्यरत वितरक बंधुओं के सप्लाई के साथ साथ सभी ग्राम्य स्तरीय उद्यमियों के केंद्रों द्वारा होगा। ये एक नई क्रांति की शुरुआत है। इससे देश की ग्रामीण अर्थव्यवस्था को बल मिलेगा। आज का जो एसोसिएशन है काफ़ी CSC के लिए भी और CSC के से जुड़े सारे ग्रामीण क्षेत्रों के लोगों के लिए भी काफ़ी क्रांतिकारी है। इस बार हम पशु आहार के लिए पतंजलि के सिस्टम से जो जुड़े हैं, जैसा शास्त्री जी ने बताया कि ये खाद जो है काफ़ी उन्नत किस्म का है और काफ़ी रिसर्च कर करके पशुओं के लिए अच्छा हो इस तरह से बनाया है। इसको अगर हम यूज करें और हमारे सारे पशुपालक यूज करेंगे तो गायों का और कैटल्स हैं उनके स्वास्थ्य में वृद्धि होगी, अच्छा रहेगा और प्रोडक्शन जो बढ़ेगा। असली कहानी तो उसकी है, क्योंकि ये छोटे छोटे डेयरी गांव में है, जैसा शास्त्री जी बोले हैं कि अगर उसका हम इकोनॉमिक एनालिसिस करें तो वायबल नहीं बनते। वो सेकेंडरी इंडस्ट्री के रूप में ही चलते हैं, जहाँ की खेत का उपज खा करके वो चलते हैं। लेकिन अगर सरवाइव करना है और compete करना है बड़े कंट्रीज से, तो हमको तो प्रोफेशनल लेवल पे ले जाना पड़ेगा, जहाँ प्रोडक्शन बढ़े, प्रोडक्शन की क्वालिटी हो, और उसके लिए सबसे ज़रूरी है कि खाना बढ़िया हो जो प्रोडक्टिव हो और स्ट्रेस नहीं करे। इसलिए इसको हम लोग बहुत सब कोशिश तो कर रहे थे कई लोगों से टाई अप करने के बाद। अच्छा, और ये हमारा एफर्ट है कि ये प्रोडक्ट के साथ वही शास्त्री जी से कह रहे थे कि नॉलेज को स्प्रेड कराइए और हमारा सिस्टम जब तक एजुकेट नहीं होगा कोई भी कंज्यूमर या नागरिक है, अपने देश के लोग हैं, तो उसमें बड़ा उनको लाभ होगा। अच्छे प्रोडक्ट से ज़्यादा जरूरी है प्रोडक्ट के बारे में अवेयरनेस हो और लोग जाने कि हाँ इसका फ़ायदा क्या है और कैसे इसको यूज करें, और कभी कुछ गड़बड़ हो तो कैसे उस सिम्टम को पहले पकड़ें। तो इसलिए ये जो एसोसिएशन बढ़िया है, और ये जो पूल है डॉक्टर्स की, पशुपालन डॉक्टर्स की, हम लोग उसको पूरा यूज करेंगे। हमारे जो टेली कंसल्टेशन के माध्यम से करेंगे, इलेक्ट्रॉनिक मीडिया को यूज करेंगे,
जिसके तहत वो फेसबुक लाइव्स करके लोगों को जोड़ करके उनके सवाल जवाब भी करवाने की कोशिश करेंगे और इसको एक अगले मुकाम पे ले जाए, जैसा इन्होंने कहा कि ये एक बड़ा जॉइंट वेंचर बने जिसको हम देश के कोने कोने में ले जाए। हम इनके साथ ये भी वर्कआउट कर लेंगे कि कहाँ कहाँ अभी जो प्रोडक्शन कैपेसिटी है उसका रीच है, क्योंकि इसका वॉल्यूम ज़्यादा है और प्राइस कम है तो ट्रांसपोर्टेशन बढ़ने से वायबिलिटी कम जाएगी। और फिर अगर डिमांड बढ़ता है तो भी उनके साथ बैठ कर के वहाँ एक फैक्ट्री लगाने की भी कोशिश कर लेंगे, तो कोई इशू नहीं है। आसान कर देंगे ना सर? हाँ, तो वही है कि जैसे हम आगे बढ़ेंगे, अभी तो प्रिलिमिनरी हमारा एक्सरसाइज है जिसके आधार पे हम चल रहे हैं। अभी जो एग्जिस्टिंग है उसको अपन उसको चल fulfill करेंगे। जैसे जैसे हम बढ़ेंगे तो हमको फीडबैक भी आता जाएगा ना लोगों से, तो उस हिसाब से बढ़ेंगे। हमारी टीम अलाइंड है और इसका काफ़ी पोटेंशियल है ना, वी शुड रियलाइज द पोटेंशियल, जिससे कि जो आप है कि नहीं, सेवा के साथ साथ है बिजनेस वही कह रहे थे दोनों कि ही काम सेवा है और इसमें। बिजनेस दोनों चलना चाहिए। जो आपने कहा कि सेवा प्राइमरी होना चाहिए, बिजनेस तो ठीक है चलता ही रहेगा। और वही सीएससी में भी हम वही करते हैं कि पहला है कि सेवा करें, लोगों को फैसिलिटी दें, प्रॉफिट कम ज़्यादा हो, दैट इज प्रॉफिट तो बाय प्रोडक्ट है, हमारा मेन प्रोडक्ट है सेवा। लोगों को किसी भी तरह से हम अच्छा हेल्थ दे सकें, अच्छे संस्कार दे सकें, अच्छी एजुकेशन दे सकें किसी भी फील्ड में, वो हम फीड में भी, फीड सप्लीमेंट में भी, एनर्जी बूस्टर भी बनाते हैं, मल्टीविटामिन भी बनाते हैं। और कभी कभी मिल्क फीवर एक बीमारी आती है इसमें एनिमल्स में, तो उसमें कैल्शियम काम करती है। तो ये थोड़ा सा पशुओं की और पशुओं के साथ साथ किसानों की, जो पशुपालक हैं उनकी सेवा आपसे के लिए लेंगे, काम है। आपसे ये जानकारी और हमारी टीम लेकर के इसको वर्कआउट आपने करेगी। समय दिया और नहीं आप सब आए, लोगों हमारे का लिए बहुत सौभाग्य की बहुत बात है। धन्यवाद आपका। पण या शुभारंभ प्रसंगी आपले सर्व मान्यवर आहेत यांची सुद्धा मतं आपण घेऊया। तर नमस्कार सर्व महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि आपल्या महाराष्ट्रातील गावागावातील वेली तसेच विविधकारी सोसायट्या ज्या आहेत पॅक्स, त्याच्या सर्व संचालकांना नमस्कार। महाराष्ट्र ॲग्रिकल्चर टीम मधून मी गणेश पाटील कानेरे आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मित्र हो, आजच्या दिवशी एक क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू होते। त्याची सुरुवात खरं तर मागच्या वर्षी आपण 1 मेला केली, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी। सीएससी पशु सेवा केंद्र ही संकल्पना आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉन्च केली आणि ती लॉन्च केल्यानंतर पशुखाद्य व्यवसायामध्ये किंवा पशुखाद्य सेवेमध्ये ही सीएससी पशु सेवा केंद्र आपण सुरू केली। मित्र हो, तुम्हाला कल्पना असेल, सीएससी पशु सेवा केंद्र जेव्हा आम्ही लॉन्च केलं तेव्हा आम्ही संकल्प केला होता की आम्हाला पशु आहारासोबतच पशु आरोग्यासाठी सुद्धा काम करायचंय आणि हीच मनात असलेली इच्छा पूर्ण येत आहे ते पतंजली ग्रामोद्योगच्या माध्यमातून। पतंजली सोबत राष्ट्रीय स्तरावर सीएससी एसपीव्हीचे टायअप झाले आणि त्याद्वारे पतंजलीचे पशुखाद्य आणि पतंजलीची सप्लिमेंटरी फूड्स पशुसाठी आपण आता लॉन्च करत आहोत। महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये पतंजलीचं पशुखाद्य आणि सप्लिमेंटरी फूड, आयुर्वेदिक औषधी जे जनावरांसाठी आहेत ही आता आज आपण लॉन्च करत आहोत महाराष्ट्रासाठी। आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातील एफपीओजना, गावागावातील सोसायट्याजना आणि गावागावातील व्हेलींना ही पशुची सेवा करण्याची संधी पतंजलीमुळे मिळत आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये पतंजली ग्रामोद्योगचे सीईओ शिवराजजी सर यांचं मी स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की या आजच्या या लोकार्पण प्रसंगी आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना अपेक्षित आहे। आपण 2 शब्द या आनंदाच्या प्रसंगात आणि चळवळीच्या सुरुवातीला या दिवशी आजचं मंतव्य अपेक्षित करतो। शिवराजजी सर नमस्कार। नमस्कार गणेशजी, सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत। 2 संस्था या म्हणजे देशामध्ये खूप नामांकित अशा संस्था, सीएससी पण एक खूप नामांकित संस्था झालेली आहे। कारण आता मी 10 राज्याचा जवळपास दौरा केला, त्याच्यामध्ये लक्षात आलं की म्हणजे जिथं असं म्हणतात ना, जिथे पोहोचत नाही रवी तिथे पोहोचतो कवी, तर तसं सीएससीच्या बाबतीतही मला आढळलं। म्हणजे अगदी छोट्या छोट्या गावापर्यंत एवढी ही असलेली जवळपास 6 लाख व्हीएलई सोबत आणि हजारो एफपीओ, त्याच्यासोबत सोसायटीज, ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ग्राम्य स्तरावरच्या सोसायटीज, एवढं मोठं जाळं हे बघितलं। कारण आम्हाला जे पतंजलीचं जे नाव आहे ते योगासाठी, आयुर्वेदासाठी आहे,
तर या ज्या योग समिती आहेत पतंजलीच्या, यांचं जाळं आम्ही बघितलं, पण आमचं व्यावसायिक जाळं किंवा मग आता हे पशुखाद्याचं जे डिव्हिजन सुरू झालेलं आहे पतंजली ग्रामोद्योगच्या माध्यमातून, याच्यामध्ये एवढं जाळं आम्ही अजून तयार करू शकलो नाही. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि काय होते की ह्या दोन्ही संस्था उद्देश खूप चांगले आहेत, पण याच्यावर अंमल करणारे जे लोक आहेत तर ते आम्हाला असे शूरवीर आपल्या महाराष्ट्रात मिळाले, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचे आदरणीय मुकेश शर्मा सर, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये कोऑर्डिनेटर आदरणीय गणेशजी, उमाकांतजी, आसिफ पटेलजी आणि अन्य जी टीम आहे, ही टीम आणि पतंजलीचे आमचे अधिकारी, ही एक जी चांगली सांगड, म्हणजे एक प्रकारची हे मावडे आता नवीन टीम तयार झाली आणि मला असं वाटते खूप एक क्रांतिकारी कार्य या माध्यमातून होईल. कारण पशुखाद्यामध्ये येण्याची जी पतंजलीची संकल्पना आहे, त्याच्या मागं एकमेव उद्देश की युरिया मुक्त खाद्य आम्हाला द्यायचं होतं, केमिकल मुक्त खाद्य द्यायचं होतं. कारण पशूंना, जनावरांना जे दूध देणारे जे आपल्या गाई म्हशी आहेत, यांना वांझपण किंवा इन्फर्टिलिटी येण्याचं जे मुख्य कारण दिसते ते केवळ आणि केवळ युरिया आहे. युरियाचं अति सेवन किंवा आपल्या खाद्याच्या माध्यमातून जाणारा युरिया हा अतिशय घातक पशुसाठी ठरत आहे. कारण मूळतः चाऱ्याच्या माध्यमातून तर त्या पशुच्या पोटामध्ये युरिया, DAP, वेगवेगळे जंतुनाशक, हे अशा भयंकर सगळे प्रकार जातच आहेत. वरून दूध वाढवण्यासाठी, त्याला जास्तीत जास्त देण्यासाठी युरिया, हे खूप म्हणजे चिंताजनक अशी बाब होती. म्हणून परमपूज्य रामदेव बाबांनी असा संकल्प केला की आपल्याला युरिया मुक्त खाद्य द्यायचं. आणि ही संस्था म्हणजे अशी ठेवलेली आहे, नॉन प्रॉफिटेबल सेल्फ सस्टेनेबल असं हे मॉडेल तयार केलं. याच्यामध्ये प्रॉफिट मेकिंग हा कुठला असा उद्देश नाही आहे. तर खूप अशी ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्यापर्यंत, कारण आम्ही बघितलं की जसं शेती हा जो मुख्य व्यवसाय आहे आपल्या शेतकरी बांधवांचा, पण एक खात्रीचा जो व्यवसाय शेतीच्या सोबत आहे, म्हणजे किंबहुना मी तर म्हणेल की शेतीपेक्षा पण खात्रीचा असा व्यवसाय आहे पशुपालन. कारण शेतीमध्ये जिथपर्यंत धान्य घरात येत नाही, पीक घरात येत नाही आपलं शेतामधलं, तिथपर्यंत सगळं अनिश्चित राहते. पण जेव्हा पशु आपण काही गाई म्हशी घरी 3, 4, 5 ठेवतो, तर ते घरची चूल कधी बंद होऊ शकत नाही. म्हणजे ह्या जे महाराष्ट्राचं जे काही विदर्भाचा एरिया पण जसा काही बदनाम झाला की ते शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्या मागे पण हेच कारण दिसलं की तिथे जोडधंदा जर मजबूत असता तर कधी अशी वेळ आली नसती. आणि भविष्य पण आपल्याला खूप सुंदर आहे याच्यामध्ये. कारण सध्या पूर्ण म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर दूध उत्पादन आणि मागणी याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे या धंद्याला जसं म्हणतात ना मार्केट साईज, व्यावसायिक भाषेत बोलतात मार्केट साईज काय आहे, तर याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आणि आजपर्यंत तरी विज्ञान रक्त आणि दूध या 2 गोष्टीसाठी केवळ आणि केवळ शरीरावरच अवलंबून आहे. आपण दुधासाठी प्राण्याच्या शरीरावर अवलंबून आहोत. तर ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि पतंजली संस्थेचं जर कार्याविषयी मी आपल्याला बोलेल तर निव्वळ परोपकाराचं कार्य आहे. संन्यासी आणि म्हणजे महात्मा जसे परमपूज्य रामदेव बाबा, श्रद्धेय आचार्यश्री हे चालवणारे, आणि त्याच्या मागोमाग लाखो कार्यकर्ता, हजारो संन्यासिनी बहिणी, हे सगळे अशी म्हणजे ही संस्था फक्त देश निर्माण, राष्ट्र निर्माण, संस्कृती निर्माण आणि एक नवीन जी चळवळ आहे म्हणजे बलशाली भारत, समृद्ध भारत, विश्वगुरु भारत, हे याच्या मागे मूळ संकल्पना आहे. कारण पूज्य स्वामीजी सांगतात की आम्ही अजूनही घोंगडं टाकून खाली झोपणारे लोक आहोत, आम्हाला वैभव नाही पाहिजे, पण तेरा वैभव अमर रहेमा, ही याच्या मागची मूळ संकल्पना आहे. तर आता काय होईल, आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिहान एक फार मोठं प्रोजेक्ट आपल्याकडे सुरू झालेला आहे. जवळपास 300 एकर जागेमध्ये फार मोठं मिहानचं प्रोजेक्ट आहे. इथे सध्या काही उद्योग सुरू झाले आणि येणाऱ्या दिवसामध्ये कमीत कमी खर्चात, किंबहुना मी तर म्हणेल काहीच खर्च न करता असे काही जडीबुटी आपण घेऊ शकू. एक उदाहरण जर मी मला द्यायचं असेल तर मी गुडवेलचं देईल. आम्ही सांगतो की तुम्ही जेवढे काही शेताचे जे बांध आहेत, जे धुरे आहेत, त्याच्यावर तुम्ही लिंबाचे झाडं फक्त उभे करा आणि गुडवेल लावून द्या. 1 रुपया खर्च येणार नाही, लावण्याचा फक्त खर्च आहे. एकदा ते वाढल्यानंतर दरवर्षी फक्त तुम्हाला वर्षातून 2दा त्याची कापणी करणे आणि ती गुडवेल सरळ पतंजलीला देणे, एवढं सोपी काम राहिलं. आजचा पण भाव आमचा 25 ते 30 रुपये किलोचा भाव आहे गुडवेलचा. अशा अनेक जडीबुटी आहेत.
काही काही जडीबुटी तर ज्या काही त्याला किंमत नव्हती, त्या पूज्य रामदेव बाबांनी त्याची किंमत म्हणजे गोखरू एक जी जडीबुटी त्याला 50 रुपये किलोनी कोणी घेत नव्हतं, आज त्याची 400 रुपये किलोनी आम्हीच मागत आहोत. पतंजली मागत आहे की आम्हाला 400 रुपये किलोनी द्या. त्यामुळे अशा असंख्य संभावना, असंख्य अशा संधी आपल्याला उपलब्ध राहतील आणि जे काही अनेक पतंजलीचे जे स्वदेशी प्रॉडक्ट आहेत, 1700च्या वर जे प्रॉडक्ट आहेत, हे प्रॉडक्ट पण आपल्याला पुढे सोसायटीच्या माध्यमातून, एफ-पी-ओच्या माध्यमातून आपले जे चांगले कर्मठ व्ही-एल-ई असतील, ते त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करता येतील. सोबत डेअरी आता नुकतीच आमच्या हे प्रिय गणेशजी काल परवाच त्यांची भेट झाली डेअरीला, तर तिथे बघितलं की फार मोठं तूप निर्माण केंद्र तिथे आहे. जवळपास 3000 करोडचा आम्ही मागच्या वर्षी तिथे टर्नओव्हर केला. 3000 कोटी एका युनिटचा टर्नओव्हर होता आणि झालेला होता. तिथे दूध संकलन, प्रोसेसिंग, दूध पावडर, मिल्क पावडर तयार होणे आणि ही पतंजली घी हे एक मेन केंद्र. मला वाटते एवढं निर्माण कुठेही पण हे जे तुपाचं निर्माण केंद्र एवढं कुठे महाराष्ट्रात तरी नसेल. बाहेर तर इकडे अन्य असू शकतात, अमूल वगैरे या लोकांचे. सोबत आम्ही काय आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत की ज्या पशुचे जे आजार आहेत, या सर्व आजारांवर आपल्याला डॉक्टरची गरज पडणार नाही, एवढी सगळी व्यवस्था आमच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या दिवसात करणार आहोत. सुरुवात त्याचीच झालेली आहे. फीड सप्लिमेंट्स आणि काही मेडिसिन इतक्या प्रभावशाली औषधं आपल्याला देऊ की फक्त AI करायसाठी आणि कधी जर वासरू वगैरे अडकून पडलं, काही मेल्या गेलं पोटामध्ये, तरच डॉक्टरला बोलावं लागेल. सामान्य कुठल्याही आजारासाठी डॉक्टरची गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये घरगुती उपचार घरी ज्या म्हणजे सहज जे करू शकतील ते आमच्या डॉक्टरांच्या माध्यमातून, कारण पतंजलीचे पण पशुचिकित्सक आहेत की जे मोफत सल्ला नेहमी ऑनलाईन असतात. त्यासाठी ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला भेटतील. आणि जसं ब्रीडिंगचं जे काम आहे, म्हणजे आपण आपल्या देशी गायींवर काम केलं नाही. जेव्हा काही श्वेतक्रांती झाली तर ह्या विदेशी गायी आल्या, पण याला आता येणाऱ्या दिवसात एक मर्यादा राहणार आहे. त्यामुळे देशी गायीचं जे महत्व आहे, त्यांचे जे उत्पादन आहेत, देशी गायींपासून मिळणारं तूप, दही, हे फार म्हणजे आज आता मी राहतो गुजरातला आहे, महाराष्ट्रातला पण कर्मभूमी गुजरात आहे. तिथे आम्ही बघतो की गुजरातमध्ये गिर गाय असताना सुद्धा 3000-4000 रुपये किलोनी लोक तूप घ्यायला तयार आहेत गिर गाईचं. त्यामुळे आपल्या ज्या गावरान गायी आहेत, आपल्या ज्या महाराष्ट्राच्या जाती आहेत, त्या डेव्हलप करायला पण आपल्याला एक महाराष्ट्राचे एक विशेष एक शास्त्रज्ञ आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि पतंजलीमध्ये हरिद्वारला त्यांची सेवा सध्या सुरू आहे. पुढे आपल्या माध्यमातून आम्ही चांगल्या गायी पण आपल्याला उपलब्ध करून देऊ शकू. हे एक फार मोठी गोष्ट आहे. सोबत आरोग्याच्या क्षेत्रामध्ये पतंजलीचं सगळ्यात मोठं आज नाव आहे. तर आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काही केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. शिर्डीला सुरू झालेलं आहे, सिंहगड पुण्याजवळ सुरू झालेलं आहे. असे आरोग्याचे म्हणजे पतंजली वेलनेसच्या नावाने आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, कारण शेवटी शेतकरी बांधव किंवा सोसायटीज किंवा एफ-पी-ओ जर अशा कामासाठी पुढे येत असतील तर मला वाटतं आमच्यापेक्षा आनंद स्वामीजींना होईल. कारण स्वतः ते शेतकरी आहेत. 14-15 वर्षाचे असते ते 14-15 वर्षाचे असेपर्यंत त्यांनी स्वतः शेती केलेली आहे. त्यामुळे त्यांना हे जास्त आवडेल. तसंच शिक्षणामध्ये पण फार मोठं पतंजलीचं एक भारतीय शिक्षा बोर्ड म्हणून जे केंद्र सरकारने स्थापन केलेलं आहे, त्याची सगळी जबाबदारी पूर्ण पतंजली संस्थांची आहे. त्यामुळे अशा असंख्य सेवा आपल्याला पतंजलीच्या माध्यमातून म्हणजे मुलांना चांगले संस्कार देण्यापासून, कारण आपली सर्वांची काय तळमळ काय असते की बा मी तर माझं केलं आणि करीत आहो, पण माझी मुलं माझ्या मुली ह्या चांगल्या संस्कारी झाल्या पाहिजेत. ही संपूर्ण जबाबदारी पतंजली संस्था आपली घेऊ शकेल. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे पुढे आपण प्रत्यक्ष जेव्हा काही आपल्या चर्चा होतील तेव्हा आम्ही पुढे म्हणजे सविस्तर माहिती देऊ शकू. आजच्या या संबोधनामध्ये आणि मला जो वेळ मिळाला त्यामुळे मी थोडक्यात जी माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण येणाऱ्या दिवसात आपण खूप असे चांगले एक नवीन क्रांती, जसं गणेशजींनी म्हटलं, ही क्रांती आपल्या पतंजलीच्या आणि CSCच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल असा मला विश्वास वाटतो. सगळ्यांचे पुन्हा आभार आणि आपलं खूप खूप अभिनंदन. जास्तीत जास्त आपण संघटित होऊन या कार्याला वाहून घेऊया आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडूया. नमस्कार. धन्यवाद सर. शिवराज सरांचे खूप खूप आभार. आणि खरंच
खूप मार्मिक आणि आश्वासक शिवराज सरांचं जे संबोधन आहे हे आमच्यासाठी होतं. मित्र हो, आपण शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. शेतकरी एकटा होता म्हणून त्याला संघटित करून त्याचं शोषण थांबवण्यासाठी आम्ही FPOs केल्या. परंतु ह्या FPO सुद्धा एका स्तरावर येऊन एकट्या पडून त्यांचंही शोषण होत आहे. परंतु पतंजली सारखा एक मजबूत ब्रँड जो राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची नोंद घेतल्या जाते, असा ब्रँड आमच्यासोबत जोडला जातोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, हा जो ब्रँड आहे हा कोण्या व्यक्तीचा नाहीये, तर हा संपूर्ण भारतीयाचा ब्रँड आहे, स्वदेशी ब्रँड आहे. तर अशा ब्रँड सोबत जोडणं हे आमचं खरंच महत् भाग्य आहे. शिवराजजी सरांसारखं या विभागाला नेतृत्व करणारे व्यक्ती ते आमच्या मायभूमीतले आहेत. आणि एंटायर सगळी टीम पतंजलीची त्यांच्यासोबत मी गेल्या 6 दिवसापासून आहे. आणि ते जे व्हिजन आहे, ते जे मिशन आहे, ते आमचं सगळं मॅच झालेलं आहे. खऱ्या अर्थानं हा जो अनुबंध आहे, तर हा अनुबंध हा एक चांगल्या संबंधातून एक खरंच समाजाला एका वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी सहाय्य होईल. तर असा आशीर्वाद आपण आज ईश्वराकडे मागूया की आजच्या या दिवशी ही आम्ही जी सुरुवात करतोय ही खूप एक चांगल्या हेतून आणि उद्देशानं करतोय. CSC ची टीम आणि पतंजलीची टीम नक्कीच देशाला एक नवी दिशा देण्याचं काम ही महाराष्ट्राची भूमी करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि आपण आपला हा जो कार्यक्रम आहे हा पुढे कंटिन्यू करूया. वेगवेगळ्या पैलूतून याचा आपण अभ्यास करूया. मी आता विनंती करेल आमचे स्टेटचे ॲग्रिकल्चर हेड मुकेश शर्माजी, त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना, FPOsला, VREsला आणि सर्व बंधू बांधवांना. आज आपल्याला म्हणजे खूप मला आनंद होतोय बोलताना की पतंजली जो पशु आहार आहे तो म्हणजे जो युरिया मुक्त आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आज काम करायचं सौभाग्य आहे की आपल्याला जे आपले शेतकरी आहेत, जो आपला बळीराजा आहे आणि जो आपले ॲनिमल्सला कॅटल फीडला त्यांनी जो म्हणजे कॅटलसाठी जो देखभाल करतोय त्याच्यासाठी पतंजलीसोबत आज आपला CSCचा करार झालेला आहे. करार ॲक्च्युली खूप म्हणजे 1 महिना झाला आहे, पण आता जे काम आहे त्याचा आपण जो सुरू करतोय त्याच्यामध्ये मला सांगायला खूप म्हणजे आनंद होतोय की जो आपण कॅटल्सला जो खाद्य देणार आहे, जो पशु आहार देणार आहे तो युरिया मुक्त आहे. आणि त्याच्यासोबतच पतंजलीचे जे मेडिसिन्स आहेत ते सुद्धा VLEs मार्फत, FPOs मार्फत जे सेक्रेटरीज आहेत, पॅक्स आहेत, आपले प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज आहेत, जे आज 1000च्या वरी काम करतायत, FPOs आपले 350च्या वर काम करतायत, यांच्या मार्फत आपण ॲनिमल्सला, कॅटल फीडला पतंजलीचे सर्व प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देणार आहोत आपल्या CSC पोर्टलवरनं. सो धन्यवाद सगळ्यांचं. तर मित्र हो, लॉन्चिंग झालं, त्यानंतर मान्यवरांचं याविषयीची मतं झाली. आता या वेबिनारद्वारे मला अजून वेगवेगळ्या पैलूवर याचा विचार करायचा आहे. आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी आहोत. बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळे प्रोसेसिंगचे कामं सुरू केलेले आहेत. त्यानंतर बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचे आहे. याचं युटिलायझेशन करण्यासाठी एक ताकद लागते आणि ती ताकद जोपर्यंत सोबत असत नाही तोपर्यंत आमच्या प्रयत्नांना अनेक गतिरोधक येतात. आणि ती ताकद उभा करण्याचं काम CSCच्या परिवारानं सुरू केलेलं आहे. म्हणूनच पतंजलीसारखा ब्रँड, पतंजलीसारखा उद्योग आपल्यासोबत जोडले गेलेला आहे. पशुखाद्य विक्रीपर्यंत हे काम सीमित नाही आहे. शिवराज सरांनी आता सांगितलं की आपण याच्यात काय काय करू शकतो हे नाही तर, परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय, कंपनीचे जे मालक आहे त्यांचं व्हिजन मिशनही समजून घेणं गरजेचं आहे. तर आता आचार्यजी आणि स्वामी रामदेवजी या सगळ्यांची, ह्या सगळ्या विषयाची जी मतं आहेत ती मतं अपन आता जाणून घेणार आहोत. न जाने यूरिया और केमिकल खा के कितने पशु बीमार हो जाते, कितने बाँझ हो जाते, कितना असमय में मौत को प्राप्त कर लेते. जब हम मनुष्य की स्वास्थ्य की बात करते हैं तो पशुओं की स्वास्थ्य की भी तो हम ही चिंता करेंगे और कौन करेगा. वो हमारे लिए हैं तो हमारी जिम्मेदारी कि हम उनकी चिंता करें. तो यह हमको लगता था, इसलिए हमने किया. इसी तरह से जितने भी कार्यों में हम लगे होते हैं, हमारे लिए हमारे देश के लोग, हमारे देश की परंपरा और राष्ट्रवाद की अवधारणा, भारतीय संस्कृति और परंपरा, ये हमारे लिए प्राथमिक, हमारी कर्तव्य के लिए हमारी पहली आवश्यकता, या मैं यूँ कहूँ कि हमारे पहले लक्ष्य हैं. हम ऐसा मानते हैं कि परमात्मा ने जो सामर्थ्य दिया है, यदि आप उसका प्रयोग अच्छे कार्य के लिए करोगे तो भगवान आपको और बहुत सारी शक्ति देगा.
और नहीं करोगे तो भगवान सोचेगा कि इसको तो आवश्यकता है ही नहीं, तो छीन लेगा और दूसरे को दे देगा। तो यदि ये चाहते हो कि भगवान आपकी शक्ति को कम न करें, तो पूरी ताकत से सेवा के हम जुटे रहें जहाँ भी हमसे जो अच्छा हो सकता है। तो स्वस्थ भारत तो तब बनेगा जब हमारे पशु स्वस्थ रहेंगे, उसमें से दूध बढ़िया मिलेगा तो उसको पी करके मानव स्वस्थ होगा। तो उसको स्वस्थ कर रहे हैं आप, आधार को स्वस्थ कर रहे हैं, मूल को स्वस्थ कर रहे हैं। आपके द्वारा पशु आहार खिला दे करके कितने पशुओं ने जो दूध दिया होगा, कितने लाखों परिवारों को जाकर के कितने छोटे छोटे मासूम बच्चे पीते होंगे उस दूध को। एक आदमी यूरिया वाला खाद ये बेचता, अपना जो पशु आहार बेचता, यूरिया वाला जो है वो केमिकल युक्त जो चीज़ें बेचता, उसको पशु खाता, खा करके जहरीला दूध देता, उस दूध को कोई ले करके जाता, उसका बच्चा पी लेता, जा करके न जाने भगवान ना करे कोई ऐसी बीमारी पैदा हो जाती तो जा करके उसके लाखों रुपया खर्च हो जाते, उसके बाद में भी घर बर्बाद हो जाता। तो तुमने क्या किया, अच्छा पशु आहार खिला दिया, वो दूध पी करके बच्चा हष्ट-पुष्ट हो गया, जो बीमारियां होनी थी उस बीमारी से बच गया तो उसको लाखों रुपया बच गए, तो उसका पुण्य किसको मिला, वो आपको मिला। तो इसको इस भाव से करिए, यही यज्ञ है, यही पूजा है, ये भाव हमारे अंदर होना चाहिए, तो हमको उससे और उत्साह मिलेगा, उससे और आनंद आएगा। तो मैं इस बात को इसलिए कहना चाहता हूँ कि हमारा मकसद कमाई नहीं है। 350 करोड़ का बिजनेस करके भी 50 लाख रुपए का घाटा यदि हमारे पास है, तो आप ये मान करके चलिए कि वो व्यापार नहीं है। विशुद्ध रूप से ये गायों के लिए, पशुओं के लिए हम कैसे अच्छा कर सकते हैं, इसका संभवतः इस देश के लिए और उदाहरण नहीं हो सकता। देखो श्रद्धेय स्वामी जी, या हम काम क्यों करते हैं, आपको क्या लगता है हम काम क्यों करते हैं? चलो शास्त्री जी करेंगे, गृहस्थ आदमी भी बच्चे पलेंगे, अपना तो आगे पीछे कुछ नहीं, हम क्यों काम करते हैं? ये सारे आपके तो हैं। ये बताओ हम क्यों काम करते हैं? काम इसलिए करते हैं क्योंकि देश की जो पीड़ा है ना, विविध क्षेत्रों के अंदर जो विकृतियां हैं, कमियां हैं, त्रुटियां हैं, बदमाशियां हैं, तो आप कम से कम ये मानिए 5 लाख गाय भैंसों को ईमानदारी से सही चारा खिलाने का पुण्य तो मिलेगा ही। आज किसान जो भी कर रहा है उसका 100% संबंध शहर वालों से। शहर वाला जो कर रहा है उसका चाहे 10% संबंध गांव वालों से होगा, चाहे शहर वाले जो कर रहे हैं चाहे उसका संबंध 10% ही गांव से होता है, लेकिन जो गांव वाला करता है अपने पशुधन से, दूध आदि लेने, जितने भी डेयरी फार्मिंग आदि का और जितना भी खेती बाड़ी आदि का, उसका 100% संबंध देश के 125 करोड़ लोगों से है। तो आपका जो दायरा है वो बहुत बड़ा है। तो पहली बात को समझाओ और फिर बस ज़मीन पर इतना बड़ा पुरुषार्थ करके दिखाओ कि आप चारों तरफ सफलता के झंडे गाड़ दो। इस लक्ष्य को इतनी दूर तक लेकर के जाना है। इसमें जो भी सपोर्ट लगेगी, पतंजलि की तरफ से, स्वामी रामदेव की तरफ से, आपके जितने भी जो वरिष्ठ यहाँ पर हैं उनकी तरफ से जो भी सपोर्ट मिलेगी वो हम करके दिखाएंगे। और जैसे योग, आयुर्वेद और डिफरेंट फील्ड, चाहे फूड है, चाहे वो नेचुरल कॉस्मेटिक है, या अभी एजुकेशन में भी हम लोग रिसर्च में, नेचुरोपैथ में, सब फील्ड में दुनिया में सबसे बड़ा काम कर रहे हैं, ऐसे ही पतंजलि पशु आहार, दुग्धामृत में भी और फीड सप्लीमेंट्स में। करो वो काम की सारा जहां सलाम करें, करो वो काम की सारा जहां सलाम करे। बोले भारत। मित्र, चला तुम्हाला आणखीन एका ठिकाणी मी आज घेऊन जातो। पतंजलीचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा येथे एक युनिट आहे। चला त्या युनिटला आम्ही भेट दिली होती
परंतु नेमकी त्याच दिवशी ऑडिट सुरू होतं प्रोडक्टचं, त्याच्यामुळं आतमध्ये आम्हाला व्हिडिओ शूट करता नाही आला. परंतु त्या गेटवर जे गेट जे पतंजलीच्या युनिटचं जे गेट आहे ना, ते गेट आमच्या समृद्धीचा राजमार्ग आहे. तर त्या गेटसमोर मी होतो आणि तिथे एक शूट केलेला व्हिडिओज आहे, तो आपण बघूया. मित्र, आज या पतंजलीच्या नेवासा अहमदनगरमधील नेवासाच्या प्लांटवर आम्ही आज आलो आणि हा पूर्ण प्लांट आम्ही बघितला आणि सांगायलाही आनंद वाटतो की 3,000 करोड रुपयेचा टर्नओव्हर या वर्षीचा ह्या युनिटचा आहे. म्हणजेच काय, हे जे 3,000 करोड रुपयाचा जो टर्नओव्हर झाला तो ह्या नेवाशाच्या परिसरामध्ये परिसरामधील शेतकऱ्याच्या घरात हा पैसा गेला. आणि नक्कीच ही खूप मोठी संधी आणि खूप मोठं सेवाकार्य पतंजलीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उभं करण्याचं एक काम आपण करू शकतो. कारण ही जी उत्पादनं आहेत, या उत्पादनाला लागणारा जो कच्चा माल आहे, तो कच्चा माल आज पतंजली वेगवेगळ्या रिसोर्समधून घेत आहे आणि तोच जो माल आहे, अन्नधान्य आहे, दूध आहे, हे जर आम्ही थेट शेतकऱ्याकडून पतंजलीला प्रोव्हाइड करण्याचं काम केलं तर नक्कीच एक आमूलाग्र क्रांती याच्यामधून होऊ शकते. आणि ही क्रांती करण्याची सुरुवात आता झालेली आहे. दिल्ली येथे पतंजली आणि CSCचा राष्ट्रीय स्तरावर एक खूप मोठा करार यासाठी झालेला आहे आणि या कराराच्या स्वरूपातून संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी यात मदत होणार आहे. शेतकरी ते उत्पादक यामधली जी दरी आहे, ती दरी संपुष्टात आणण्याचं काम CSCच्या माध्यमातून आपण आता सुरू केलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहे किंवा गावागावातील ज्या पॅक्स आहे, आज भारत सरकारला ही प्रत्येक जी पॅक्स आहे ती पॅक्स डिजिटल करायची आहे किंवा या पॅकच्या माध्यमातून गावागावात दूध संकलन केंद्र सुरू करायची आहे. या शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून गावागावातून दूध संकलन केंद्र सुरू करायची आहे. तर गावामध्ये पतंजलीचे प्रोडक्ट गावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आणि गावातल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला प्रत्येक शेतमाल हा पतंजलीच्या शेकडो उत्पादनांसाठी लागणारा जो आहे तो पोहोचवणं, यासाठी एक अनुबंध CSCचा राष्ट्रीय स्तरावर झालेला आहे. आणि त्याची जी सुरुवात आहे ती भले आपण पशुखाद्यापासून करणार आहोत. पतंजलीचं जे पशुखाद्य आहे, पतंजलीच्या पशुखाद्य आणि पतंजलीची आयुर्वेदिक औषधी जी जनावरांसाठी आहे ती आपण सर्वात पहिले लॉन्च करून त्याचा चांगल्या पद्धतीने त्याचं एक नेटवर्क गावागावात उभा करायचं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही गावागावात संकलन केंद्र सुरू करू शकतो. आमचा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी म्हणावं तेवढे मोठाले ब्रँड नाही आहे दुधाचे, नाही. तर पतंजलीचा ब्रँड आपण त्या एरियात उभा करू शकतो, युनिट्स तिथं उभा करू शकतो, फॅक्टरीज आपण लावू शकतो. तर या संबंधित सकारात्मक चर्चा पतंजलीच्या संपूर्ण मॅनेजमेंटसोबत आज आम्ही केली आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो काळ कदाचित वर्षभराचा असेल, 2 वर्षाचा असेल, पण या काळामध्ये नक्कीच पतंजली हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरणार आहे. आणि अंतिमतः बाबा रामदेवजी यांनी हे जे पतंजलीचं जे काम सुरू केलेलं आहे, पतंजली योग आणि विज्ञान या 2 गोष्टीची सांगड घालून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन झालं पाहिजे. आणि जो नागरिक आज विषयुक्त अन्न आणि विविध उत्पादनं खात आहे, त्याच्यातून अनेक रोगराई होत आहे, याला संपूर्ण नाश करण्यासाठी एक स्वदेशीचा प्रचार प्रसार. मग स्वदेशीचा प्रचार प्रसार हा नुसता स्वदेशी म्हणून किंवा राष्ट्र निर्माण म्हणून होणार नाही, तर अशी काही उत्पादनं जी विषमुक्त आहेत. मग विषमुक्त उत्पादनं जर नागरिकापर्यंत पोहोचायचे असेल तर ते अन्न, धान्य आणि दूध हे सुद्धा विषमुक्त निर्माण झालं पाहिजे. आणि त्यासाठीच पतंजलीने अशा प्रकारचे मोठमोठे युनिट संपूर्ण देशात उभे केलेले आहे आणि ते शेतकऱ्याशी समर्पित आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणून मित्रहो, आपल्यासाठी आज ही आनंदाची गोष्ट आहे. आज पतंजलीचं पशुखाद्य आपण CSCमध्ये लॉन्च करत आहोत. पतंजलीचं पशुखाद्य आणि पतंजलीची वेगवेगळी उत्पादने आज कॉमन सर्व्हिस सेंटर असेल, गावागावातील VLE असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आज लॉन्च करतो आहे. हा आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आणि अंतिमतः मी एवढं सांगेल की देशाला समृद्ध करायचं असेल तर पशुधन निरोगी झालं पाहिजे. पशुधन जर निरोगी झालं तर हे जे जनमन सर्व काही निरामय होईल
आणि सर्वत्र सुखेन संतु सर्वे संतु निरामया ही जी वेदाची उद्घोषणा आहे ती नक्कीच सार्थ होईल. धन्यवाद. तर मित्र हो, शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि गावागावातील व्हेलींना आणि सहकारी सोसायट्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आम्हाला पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय म्हणून यात उतरायचं नाही, तर आमच्या गावाचा सर्वांगीण विकास याच्यातून करण्यासाठीचं काम आपलं करायचं आहे. आमच्या सगळ्या अडचणी यातून दूर होणार आहे, पण त्यासाठी आपल्याला प्रोफेशनल पद्धतीनं यामध्ये उतरावं लागणार आहे. या सगळ्या उपक्रमाचे, जसं आम्हाला शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था उभा करायच्या आहे, त्या करताना सरकारची सुद्धा मदत हवी आहे. पतंजलीसारख्या ब्रँडची मदत हवी आहे आणि पतंजलीसारख्या ब्रँडसोबतच अनेक ब्रँड्स आपल्याला आता जोडले जाणार आहे. पण त्यासाठी आम्हाला आमची टीम मजबूत करावं लागणार आहे, आम्हाला आमचा स्पार्क दाखवावा लागणार आहे. आणि आता या सगळ्या मूवमेंटमध्ये त्याच FPOजना आहे नाही किंवा त्याच लोकांना याच्यामध्ये एंट्री भेटणार आहे जे पहिल्या टप्प्यापासून सोबत काम करणार आहे. पहिल्या टप्प्यापासून सोबत काम करणं म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले आता पहिला टप्पा हा आहे की गावातल्या प्रत्येक पशुपर्यंत या पतंजलीचं पशुखाद्य आपल्याला पोहोचायचं आहे. हे ध्येय ठेवून त्यात प्रॉफिट तर राहणारच आहे. ते प्रॉफिटचा विषय नाही, इथं फ्री कोण काम करणार आहे, तुम्ही पण करणार नाही. प्रॉफिट तर राहणार आहे, पण प्रॉफिट हा बाय प्रोडक्ट आहे. आम्हाला ते मिशन डेव्हलप करायचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोठ्यापर्यंत पतंजलीचं फीड आम्हाला न्यायचं आहे. काही लोक म्हणत असतील की चला राव हे धंदा आहे, व्यवसाय आहे. शेवटी या जगामध्ये प्रत्येकजण व्यवसाय करण्यासाठी झालेला आहे, पण नियत साफ आहे, नियत शुद्ध आणि व्यवस्थित आहे की आम्हाला त्या जनावराचं आरोग्य, इव्हन त्या जनावरापासून मिळणाऱ्या दुधापासून जे रोगराई पसरत आहे त्या सर्वसामान्य नागरिकाचं आरोग्य यातून डेव्हलप करायचं आहे. हे व्हिजन जर पतंजली असेल तर हे धंदा गंदा नाही आहे. बाकी लोक तर राक्षसच बसलेले या धंद्यामध्ये आहे की नाही. तर त्या लोकांपेक्षा नक्कीच हे व्हिजन आणि मिशन आणि त्याचं निर्माण करणारं नेतृत्व हे खरंच खूप मोठं आहे, महान आहे. म्हणून या महनीय कार्यक्रमामध्ये किंवा या कार्यामध्ये, या चळवळीमध्ये प्रत्येक FPOला स्वतःला झोकून द्यायचं आहे. प्रत्येकानं आमच्या प्रत्येक गोठ्यामध्ये, मग ते बकरीचा गोठा असेल, बैलाचा गोठा असेल, म्हशीचा असेल, गाईचा असेल, प्रत्येक गोठ्यांमध्ये हे आम्हाला घेऊन जायचं आहे. तर चला आता आपण कामाला लागूया. सोबत जे नंबर्स दिलेले आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर्स दिलेले आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा. पतंजली कॅटल फीडची डीलरशिप आपल्या तालुक्याची प्राप्त करा. आणि आपल्या तालुक्याचं मोठं काम जर आपला करणं शक्य नसेल, आपल्या गावापुरतं जर काम करायचं असेल तरीही त्या ठिकाणी संपर्क करा आणि नक्कीच आपल्याला सब डीलरशिपसुद्धा 5 गावासाठी 10 गावासाठी घेता येईल. आणि प्रत्येक डेअरीमध्ये, प्रत्येक गोठ्यामध्ये पतंजलीचं पशुखाद्य आणि पतंजलीचं सप्लिमेंटरी फूड आपल्याला द्यायचं आहे. त्याची जी वनौषधी आहे, आयुर्वेदिक औषधी आहे जनावरांसाठी, तीसुद्धा प्रत्येक गोठ्यापर्यंत आम्हाला न्यायची आहे. तर आता तो संकल्प करूया आणि या क्रांतीला सुरुवात करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.